गुड मॉर्निंग. काल पर्यंत आपण बेसिक आणि ॲडव्हान्स इनपुट फील्डचा अभ्यास केलेला. या बेसिक किंवा ॲडव्हान्स इनपुट फील्ड या फॉर्ममध्ये डेटा कलेक्ट करण्यासाठी वापरतात. इनपुट डेटा बेसिकली इनपुट फील्ड्स आर जनरली यूज्ड टू कलेक्ट डेटा इनपुट in a form. So we have to create these input fields in form to accept the data from user or collect the input from user in a form. It is so necessary to create input fields because without input fields we cannot collect the data in a form. So it is necessary to create a various input fields to collect various input data in a form. So to create this various types of input fields in a form, we have to study input tag. एक लक्षात घ्या, आपल्याला आपल्या फॉर्ममध्ये इनपुट फील्ड तयार करायच्यात आणि त्या इनपुट फील्ड्स युजरकडून इनपुट डेटा कलेक्ट करतात आणि त्या इनपुट फील्ड्स तयार करण्यासाठी आपल्याला इनपुट टॅगचा वापर करावा लागणार आहे. जवळपास 15 पेक्षा जास्त इनपुट फील्ड्स आपण बघितलेले आहेत आणि या सर्वच्या सर्व इनपुट फील्ड्स या इनपुट टॅगच्या साह्यानं तयार केल्या जातात. म्हणूनच आपल्याला इनपुट टॅग व्यवस्थित बघायचे. तर इनपुट टॅगचा उपयोग बघा काय. इनपुट टॅग इज यूज्ड टू क्रिएट अ व्हेरियस टाइप ऑफ इनपुट फील्ड्स इन अ फॉर्म. सो इट इज हेल्पफुल टू फॉर्म टू कलेक्ट डेटा ऑफ व्हेरियस टाइप. आपल्याला इनपुट टॅगनं विविध प्रकारच्या इनपुट फील्ड्स तयार करता येतात आणि त्यासाठी इनपुट टॅगचा वापर आपल्याला करावा लागतो. इनपुट टॅग इज अ सिंग्युलर टॅग. ही सिंग्युलर टॅग आहे आणि इनपुट टॅगचा वापर कंपल्सरी फॉर्म टॅगच्या आतमध्ये करावा लागतो. त्यावेळेस त्या इनपुट फील्ड्स त्या फॉर्ममध्ये डेटा कलेक्ट करत असतात. पण नुसते इनपुट टॅग शिकून चालणार नाही. आपल्याला जर या 15 पेक्षा जास्त प्रकारच्या इनपुट फील्ड्स तयार करायच्या असतील तर इनपुट टॅगची ॲट्रिब्यूट्स माहीत असणं खूप गरजेचं आहे. काही ॲट्रिब्यूट कॉमन आहेत तर काही ॲट्रिब्यूट स्पेसिफिक आहेत इनपुट टॅगची. कॉमन ॲट्रिब्यूट्स म्हणजे काय, जी या सर्वच्या सर्व इनपुट फील्ड्समध्ये आपण वापरू शकतो. आणि स्पेसिफिक ॲट्रिब्यूट्स म्हणजे काय, तर जे ॲट्रिब्यूट स्पेसिफिक इनपुट फील्डमध्येच वापरली जातात. फॉर एक्झाम्पल मॅक्स लेंथ. हे मॅक्स लेंथ नावाचं ॲट्रिब्यूट फक्त टेक्स्ट बॉक्समध्येच वापरलं जातं की त्या टेक्स्ट बॉक्समध्ये मॅक्झिमम किती कॅरेक्टर एंटर केली जाऊ शकतात हे सेट करायला. किंवा साईज ॲट्रिब्यूट हे फक्त त्या टेक्स्ट बॉक्समध्येच वापरलं जाऊ शकतं जे त्या टेक्स्ट बॉक्सची साईज कमी जास्त करतं. इतर कुठंही ते ॲट्रिब्यूट इनपुट टॅगमध्ये वापरलं जात नाही. याला म्हणतात स्पेसिफिक ॲट्रिब्यूट. आणि अशा दोन पद्धतीच्या ॲट्रिब्यूटचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. प्रथमतः आजच्या लेक्चरमध्ये आपण इनपुट टॅगची बेसिक कॉमन ॲट्रिब्यूट्स बघणार विच इज ॲप्लिकेबल फॉर ऑल इनपुट फील्ड्स दॅट वी हॅव स्टडीड इन लास्ट 2 लेक्चर्स. आपण गेल्या लेक्चर्समध्ये जी काही इनपुट फील्ड शिकल्या त्याला हे सगळे लागू होणार आहेत. तर त्यातलं पहिलं ॲट्रिब्यूट आहे टाईप. दिस इज अ मोस्ट इम्पॉर्टंट अँड कंपल्सरी ॲट्रिब्यूट ऑफ इनपुट टॅग. आपल्याकडं जवळपास 16 ते 17 प्रकारचे इनपुट ॲक्सेप्ट करायची कॅपेबिलिटी फॉर्ममध्ये आहे. मग फॉर्मच्या साह्यानं तुम्ही कोणत्या प्रकारचं इनपुट कलेक्ट करणारे हे सांगण्यासाठी इनपुट टॅगमध्ये टाईप ॲट्रिब्यूट वापरतात. टाईप ॲट्रिब्यूट इज यूज्ड टू डिफाईन which type of data or input is collected by using input tag. इनपुट टॅगचा वापर करून तुम्ही कोणता डेटा कलेक्ट करणारे, कोणत्या प्रकारचा डेटा कलेक्ट करणारे हे सांगण्यासाठी टाईप ॲट्रिब्यूट. किंवा दुसऱ्या शब्दात असं सुद्धा म्हटलं जातं की टाईप ॲट्रिब्यूट इज यूज्ड टू डिफाईन विच टाईप ऑफ इनपुट फील्ड यू वॉन्ट टू क्रिएट. तुम्हाला त्या 17 पैकी कोणती इनपुट फील्ड तयार करायची डेटा कलेक्ट करण्यासाठी ते सांगण्यासाठी टाईप ॲट्रिब्यूटचा वापर केला जातो. असं हे टाईप ॲट्रिब्यूट. फॉर एक्झाम्पल इथं बघा, मला टेक्स्ट बॉक्स तयार करायचा आहे तर मी इनपुट टॅगमध्ये कोणतं ॲट्रिब्यूट वापरलं, टाईप. आणि टेक्स्ट बॉक्स तयार करायला टाईपची व्हॅल्यू असते टेक्स्ट. किंवा मला नंबर ॲक्सेप्ट करायचा आहे फक्त तर मी इनपुट टॅग वापरली, ॲट्रिब्यूट कोणतं, टाईप, आणि व्हॅल्यू कोणती, नंबर. म्हणजे अशा पद्धतीनं तुम्हाला कोणत्या प्रकारची इनपुट फील्ड किंवा कोणत्या प्रकारचा डेटा इनपुट टॅगचा वापर करून ॲक्सेप्ट करायचा आहे, कलेक्ट करायचा आहे हे सांगण्यासाठी इनपुट टॅगचा मध्ये टाईप ॲट्रिब्यूटचा वापर केला जातो. टाईप ॲट्रिब्यूट इज यूज्ड टू स्पेसिफाय विच टाईप ऑफ डेटा you want to collect by using input tag, or type attribute used to define which type of input field you want to create among
17 फील्ड्स. त्या 17मधून तुम्हाला कोणती इनपुट फील्ड तयार करायची हे सांगायला टाईप. आणि त्यासाठी प्रत्येक इनपुट फील्डची टाईपची व्हॅल्यू आपल्याला माहीत असली पाहिजे. फॉर एक्झाम्पल टेक्स्ट बॉक्ससाठी काय असणार, टेक्स्ट. नंबरसाठी काय असणार, नंबर. आता हे पुढं जाऊन आपण स्पेशली 2-2, 3-3 इनपुट फील्ड्स बघणार आहे स्पेसिफिकली. तर आता आपल्याला दुसरं अतिशय कंपल्सरी ॲट्रिब्यूट टाईप, इनपुट मधलं टाईप ॲट्रिब्यूट. दुसरं नेम ॲट्रिब्यूट. बेसिकली जसं फॉर्मला नाव दिलं जातं सर्व्हर साईडला त्याला आयडेंटिफाय करण्यासाठी, तसंच प्रत्येक इनपुट फील्डला सुद्धा नाव दिलं जातं. अँड नेम ॲट्रिब्यूट इज फॉर दॅट. नेम ॲट्रिब्यूट इज युज्ड टू डिफाईन नेम टू इनपुट फील्ड्स. इनपुट फील्डला नाव देण्यासाठी या नेम ॲट्रिब्यूटचा वापर केला जातो. इथं या ठिकाणी बघा नेम इज इक्वल टू T1. याचा अर्थ जो तुम्ही टेक्स्ट बॉक्स तयार केला आहे तो T1 नावाचा आहे, त्याचं नाव आहे T1. म्हणजे नेम ॲट्रिब्यूटचा वापर करून टेक्स्ट बॉक्सला नाव दिलं जातं. नेक्स्ट ॲट्रिब्यूट आहे डिसॅबल. डिसॅबल म्हणजेच काय, एखादी गोष्ट ॲक्टिव्ह नाही किंवा ती आपल्याला वापरता येत नाही किंवा ती वापरण्यास प्रतिबंधित आहे, त्याला म्हणतात डिसॅबल्ड. डिसॅबल म्हणजे ती गोष्ट करण्यास आपण ॲबल नाही किंवा नॉट ॲबल टू डू एनिथिंग देअर. तर आपण बऱ्याचशा इनपुट फील्ड्स काय करू शकतो, डिसॅबल करून ठेवू शकतो, जेणेकरून युजर त्यांना ॲक्सेस करू शकणार नाही. अँड टू डू दॅट डिसॅबल ॲट्रिब्यूट इज यूज्ड. आणि ते करण्यासाठी डिसॅबल्ड ॲट्रिब्यूटचा वापर केला जातो. लाईक दॅट. इथं या ठिकाणी बघा डिसॅबल ॲट्रिब्यूट मी वापरलेलं आहे. याचा अर्थ की हे T1 नावाच्या टेक्स्ट बॉक्समध्ये मी काही करू शकणार नाही, इट इज डिसॅबल्ड. तिथं आपण आता काही इनपुट देऊ शकत नाही, हे लक्षात घ्या. अशा पद्धतीनं एखादं इनपुट फील्ड आपण डिसॅबल करून ठेवू शकतो डिसॅबल्ड या ॲट्रिब्यूटचा वापर करून. डिसॅबल्ड मीन्स वी कॅनॉट ॲक्सेस दॅट इनपुट फील्ड टू एंटर एनी डेटा. अशा पद्धतीनं कधी कधी, कायम नाही पण कधी कधी एखादी इनपुट फील्ड डिसॅबल करून ठेवावी लागते आणि त्यासाठी अशा पद्धतीनं डिसॅबल नावाचा कीवर्ड त्या ठिकाणी वापरावा लागतो. असं हे डिसॅबल्ड ॲट्रिब्यूट. त्यानंतर रिक्वायर्ड. रिक्वायर्ड म्हणजे काय, हवंय. तर बऱ्याचशा इनपुट फील्डमध्ये युजरनं कंपल्सरी डेटा भरावा असं कंपल्शन केलेलं असतं आणि ते कंपल्शन कोणामुळे होतं, या रिक्वायर्ड ॲट्रिब्यूटमुळे होतं. इफ यू यूज अ रिक्वायर्ड ॲट्रिब्यूट इन एनी इनपुट टॅग, युजर मस्ट फिल आउट द डेटा इन दॅट इनपुट फील्ड. जर आपण एखाद्या इनपुट टॅगमध्ये इनपुट फील्डमध्ये रिक्वायर्ड ॲट्रिब्यूटचा वापर केला तर कंपल्सरी युजरला त्या इनपुट फील्डमध्ये डेटा भरावाच लागतो, फिलअप करावाच लागतो. म्हणजेच काय, रिक्वायर्ड ॲट्रिब्यूट फोर्स युजर टू फिल आउट द डेटा, ओके, इन द इनपुट फील्ड. इट मीन्स दॅट इट इज कंपल्सरी टू फिल द डेटा इन दॅट इनपुट फील्ड्स. तर अशा पद्धतीनं रिक्वायर्ड ॲट्रिब्यूटचा वापर करून एखादं इनपुट फील्ड आपण कंपल्सरी युजरकडून फिलअप करून घेऊ शकतो, त्याशिवाय युजरला फॉर्म सबमिट करता येत नाही. आणि लास्ट ॲट्रिब्यूट स्पेसिफाय नाही केलं तर मी व्हॅल्यू ॲट्रिब्यूट, जे टेक्स्ट बॉक्समध्ये किंवा कुठल्याही इनपुट फील्डसाठी डिफॉल्ट व्हॅल्यू सेट करतं, ते हे व्हॅल्यू ॲट्रिब्यूट. याचा अर्थ फॉर्म रन झाल्या तुम्हाला या टेक्स्ट बॉक्समध्ये ABC व्हॅल्यू डिस्प्ले झालेली दिसेल, ती डिलीट करून आपण ती व्हॅल्यू दुसरी त्या ठिकाणी टाईप करू शकतो, एंटर करू शकतो. पण जी पहिल्यापासून व्हॅल्यू त्या टेक्स्ट बॉक्समध्ये किंवा इनपुट फील्डमध्ये त्याला म्हणतात डिफॉल्ट व्हॅल्यू. अँड टू सेट डिफॉल्ट व्हॅल्यू in a input field, value attribute is used. These are the common attributes that applicable for all input fields that we have studied: type, name, disable, required. Too many attributes we have to learn or study, but specifically in that particular input field. तर या ठिकाणी आपण थांबूयात. थँक्यू.